नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला नुकतीच झोपेतून उठलेली असते. ती उठून अद्वैतला पाहत असते, परंतु बेडवरती अद्वैत हा नसतो. मग ती आश्चर्याने म्हणते की अद्वैत कुठे गेला एवढ्या सकाळी सकाळी, आणि मेन म्हणजे हा उठला तरी कसा एवढ्या सकाळी. मग तिला वाटते की तो वॉशरूममध्ये असेल, म्हणून मग ती त्याला आवाज देते, चांदेकर चांदेकर हे आगाऊ. परंतु चांदेकर हा रूममध्ये नसतो. मग ती खाली येते. तिला वाटते की खाली असेल, परंतु खाली आल्यानंतर तिला दिसते की तिथेही तो नसतो. ती म्हणते की गुड मॉर्निंग अंजू. अंजू, तू चांदेकरला बघितलंस का गं कुठे? मग ती म्हणते नाही कलाताई. कला म्हणते नक्की हा गेला कुठे, आणि तेही चक्क मला न सांगता. पुढे तिला चहा घेताना आबा दिसतात. मग ती आबांजवळ जाते आणि आजोबांना म्हणते की आजोबा, तुम्ही चांदेकर याला पाहिलंत का? आबा म्हणतात नाही ग, मला तर तो दिसला बी नाही. अगं, ती म्हणते की मी सकाळी उठले तेव्हा खोलीमध्ये नव्हता. मग मी त्याला घरभर बघितलं तर कुठे गेला असेल. कोणालाही न सांगता आबा असतात आणि त्यांना जाणवते की ती अद्वैतच्या प्रेमात पडली आहे, पण तिला या गोष्टीची जाणीव नाही आहे. तर बघूयात एकमेकांना त्या प्रेमाची जाणीव कधी होईल व ते सुंदर क्षण आपल्याला कधी पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.